अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला यदू आणि अवधूत यांचा संवादात्मक इतिहास सांगतायत। अवधूत दत्तात्रेयांनी आपला पुढचा गुरु सांगितला अग्नी। यदू राजाला सांगतायत तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षो दरभाजनः सर्वभक्षोपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत। अग्नी हा दुसऱ्याच्या तेजाने पराभूत होत नाही। अग्नी हा दाहक आहे, अत्यंत तेजस्वी आहे, पण अग्नीमध्ये असणारी दाहकता अग्नीला सुद्धा जाळू शकत नाही। अग्नीला जाळू शकत नाही। मला सांगा, अग्नीने अग्नी जळला असं कधी होतंय का? अग्नीने अग्नी कधी जळत नाही का? तर त्याचं उत्तर दिलंय की वृत्तिमानावर परिणाम होत नाही असं वाक्य आहे। वृत्तीचा वृत्तिमानावर परिणाम होत नाही। सांगतो, सोदाहरण स्पष्ट करतो। मला सांगा, अग्नीची वृत्ती काय आहे? अग्नीची वृत्ती कोणती? दाहकता, म्हणजे जाळून टाकणं, ही अग्नीची वृत्ती आहे। ह्या वृत्तीचा ती वृत्ती ज्याच्याकडे आहे अशा अग्नीवरती परिणाम होतो का? आता बघा, वाक्य पटलं का? अग्नीची वृत्ती आहे दाहकता, त्या वृत्तीचा वृत्तिमानावर परिणाम होत नाही। त्याप्रमाणे माणसाने आपली मनोवृत्ती अशी ठेवावी की त्या वृत्तीचा आपल्यावरती परिणाम होऊ नये, दुर्वृत्तीचा आपल्यावरती परिणाम होऊ नये। उदाहरण सांगतो म्हणजे कळेल हे कुठून आलं। भगवान गोपाल कृष्णाने वयाच्या 7व्या वर्षी सगळ्या गोपिकांच्या समवेत एक दिव्य अशी लीला केली। कोणती लीला आहे? रासलीला। आणि ह्या रासलीलेच्या वेळेस मी काही कथा सगळी सांगत नाही, पण साधारण प्रसंग सांगतो। भगवंतानी सगळ्या गोपिकांना सांगितलं होतं की मी तुमची इच्छा एक रात्र पूर्ण करेन, ती रासलीला। ह्या रासलीलेच्या वेळेस भगवंतानी सगळ्या गोपिकांना बोलावलं, गोपिकांची परीक्षा घेतली आणि सगळ्या गोपिका आल्या आणि भगवंतानी रासलीला केली। राजाने प्रश्न विचारला होता शुकदेवाना, राजा परीक्षिताने, की जार भावनेने गोपिका भगवंतांकडे आल्या, भगवंताने गोपिकांचे मनोरथ कसे काय पूर्ण केले? त्या परस्त्री आहेत ना, एरवी तेरवी। मग भगवान कामी कसे झाले? भगवंतांच्या मध्ये मनमथ म्हणजे काम कसा काय उत्पन्न झाला? तर त्याच्यावरती सगळ्यात शेवटी उत्तर दिलंय। सगळ्यात शेवटी जिथं गोपीगीत संपतं
गोपीगीत माहिती आहे ना? भगवंताकरिता गोपिकांनी विरहाच्या अवस्थेमध्ये गायलेलं गीत गोपीगीत. गीत म्हणजे काय तर मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना ज्यावेळी अडवून ठेवल्या जाऊ शकत नाहीत त्यावेळेस त्या शब्दस्वरूप धारण करून, रसात्मक शब्दस्वरूप धारण करून उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात, त्यावेळेस त्याला गीत असं म्हणतात. नाहीतर आत्ताची गीतं, गाणी आणि रडगाणी याच्यात फरक आहे. गोपिकांनी गायलेलं गाणं गीत हे गोपीगीत आहे, भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येक शब्दाचे अर्थ जर पाहिलात, गोपिकांनी काय उत्स्फूर्त भावना मांडले देवाच्या बद्दल. न खलु गोपिका नंदनो भवान, न खलु गोपिका नंदनो भवान, अखिल देहिनाम अंतरात्मदृक् विखनसार्थितो विश्वगुप्तये सख उदेवान सात्वतांकुले. गोपीगीताची वैशिष्ट्य परत कधीतरी सांगेन, आत्ता वेळ नाही. सुंदर आहे. ते जे रचना केलेलं वृत्त आहे ना, वृत्त म्हणजे छंद, हे कनकमंजिरी नावाचं वृत्त आहे. असो, आपला विषय नाही तो, मला मुख्य उद्देश सांगायचा आहे, तो बाजूला राहील. भगवंतांकरिता गोपिकांनी गोपीगीत गायलं आणि त्या गोपीगीताने भगवान पुन्हा प्रसन्न झाले आणि समोर आले. आणि शुकदेवानी भगवंतांकरिता शब्द वापरला, साक्षात मनमथ मनमथा हा असा शब्द आहे. भगवंतांकरिता वापरलेला शब्द साक्षात मनमथ मनमथा. समोर आले भगवान परमात्मा. कसे होते? साक्षात मनमथ मनमथ. आता बघा, शब्दाचा अर्थ कळेल, सांगतो. मनमथ म्हणजे कामदेव, मनमथ म्हणजे कामदेव. मनमथ मनमथ म्हणजे कामदेवाचा कामदेव. आणि साक्षात मनमथ मनमथ म्हणजे कामदेवाच्या कामदेवाचा कामदेव. गेलं का डोक्यातून? तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये वासना, इच्छा, काम, काम भावना आहेत आहेत त्यांना म्हणायचं मनमथ. कळलं का? तुमच्या आमच्या अंतःकरणात आपल्यात आहेत कामेच्छा, मनमथ. ह्या कामेच्छा आपल्यात निर्माण व्हाव्यात असं ज्याला वाटलं, अशी ज्याची इच्छा झाली, त्याला म्हणायचं मनमथ मनमथ. आता पटलं का? हा. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कामभावना निर्माण व्हावी असं ज्याला वाटलं, त्याला त्याच्या अंतःकरणात, आपल्या अंतःकरणामध्ये काम इच्छा पूर्ण व्हावी, निर्माण व्हावी असं ज्याला वाटलं, त्याच्या अंतःकरणात सुद्धा कामेच्छा असेलच की नाही? त्याच्या अंतःकरणात ती ज्याच्यामुळे निर्माण झाली त्याला म्हणायचं साक्षात मनमथ मनमथ. उदाहरण सांगतो. तुमच्या आमच्यात कामभावना आहे, ब्रह्मदेवांच्या मनात निर्माण झाली इच्छा की आपण अशी जीव निर्माण करू की जे कामी आहेत. म्हणजे ब्रह्मदेवांच्या मनात सुद्धा इच्छा झालीच की नाही, कामभावना झालीच की नाही, म्हणून त्याला म्हणायचं मनमथ मनमथ ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवांना उत्पन्न करण्याची इच्छा कोणाला तरी झाली असेल की नाही, त्याला म्हणायचं साक्षात परमात्मा. परमात्म्याला इच्छा झाली म्हणून त्याने ब्रह्मा उत्पन्न केला. ब्रह्म्याचं सृजन झालं, ब्रह्म्याचं सृजन झालं, त्यानेही प्रजा ब्रह्मण केली, निर्माण केली, म्हणून आम्ही तुम्ही निर्माण झालो. तो प्रजापती आहे. मग सांगा, साक्षात मनमथ मनमथ कोण? सांगा बघू. भगवान परमात्मा. मनमथ 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 साक्षात मनमथ मनमथ. भगवान परमात्मा श्रीहरी साक्षात मनमथ मनमथ. आता बघा, अग्नीच्या दाहकतेचा अग्नीवरती परिणाम होत नसेल तर मनमथाचा मनमथ मनमथावरती परिणाम होईल का? शब्द आता समजून घ्या.
दाहकतेचा अग्नीवरती परिणाम होत नाही, मग मनमथाचा मन्मथावर परिणाम होईल का? नाही. मग मन्मथावर परिणाम होत नसेल तर साक्षात मन्मथावरती परिणाम होईल का? नाही. याचाच अर्थ भगवान परमात्मा अत्यंत अलिप्त राहून त्यांनी जी गोपिकांच्या समवेत क्रीडा केली त्याला रासलीला असं म्हणतात. त्यांना कोणत्याही प्रकारची कामभावना निर्माण न होता केवळ गोपिकांची इच्छा पूर्ण करावी, त्यांचे मनोरथ पूर्ण करावे म्हणून भगवंतानी केलेली ती रासलीला आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा होणाऱ्या ज्या इच्छा आहेत ह्या इच्छा योग्य वेळी अग्नीने जाळून टाकल्या पाहिजेत. कोणत्या अग्नीने? तर ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. वैराग्य, विवेक, ज्ञान या अग्नीने त्या योग्य वेळी जाळून टाकल्या पाहिजेत, तरच आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म दर्शन होणार आहे. वासनेने परमात्म दर्शन होत नाही. अग्नी काय करतो? आपल्या संपर्कात आलेल्या सगळ्या वस्तू भस्मसात करून टाकतो, बरोबर? आणि काय करतो? तर त्या वस्तूंना आपलं स्वरूप देतो. त्या वस्तूंचं त्यांचं स्वरूप उरतच नाही. समजा अग्नीच्या संपर्कात लाकूड गेलं तर लाकडाचं काय होतं? अग्नीच होतो ना. अग्नी त्याला आपलं स्वरूप देऊन टाकतो. त्याप्रमाणे एखाद्या सत्पुरुषाने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना, श्रोतेव लक्षात घ्या, गुरुने विद्यार्थ्यांना तयार करायचं असतं, पण श्रोतेव लक्षात घ्या, गुरुने गुरु तयार करायचे असतात, विद्यार्थी नाही. परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं, म्हणजे लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परिसामध्ये आहे. परंतु लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य असलेला परिस निर्माण करण्याचं सामर्थ्य परिसात नाही. शब्द कळतायत का बघा? आणि हे सामर्थ्य फक्त गुरुमध्येच आहे. तो विद्यार्थ्याचा गुरु करू शकतो, विद्यार्थ्याचा गुरु निर्माण करू शकतो. आणि आपल्याकडे गुरुत्व, मला एक सांगा, गुरुत्व म्हणजे खालून वर काढणे की वरून खाली ओढणे? नीट लक्षात घ्या शब्द. गुरुत्व म्हणजे खालून खाली असलेल्याला वर ओढणे की वरच्याला खाली ओढणे, याला गुरुत्व म्हणतात. आपल्याकडे काय म्हणावं? तुम्हाला काय वाटतं? खालून वर ओढणे म्हणजे गुरुत्व आणि वरून खाली ओढणे याला? तुम्ही म्हणाले काय विचारू नका, तुमचं काय ते बोला आणि चला. श्रोतेवर नीट लक्षात घ्या, खरं गुरुत्व काय असेल तर खाली असलेल्याला वर काढणं याला गुरुत्व असं म्हणतात. अर्जुन खाली बसला होता, आता मला जमत नाहीये युद्ध करणं, त्याला योग्य तो उपदेश करून पुन्हा रथावरती घेऊन आपल्या कर्मावरती त्याला निष्ठेने आणि जबाबदारीने पुन्हा प्रतिष्ठित करून युद्ध जिंकवून दिले भगवंतानी, याला गुरुत्व असं म्हणतात. आणि म्हणून भगवान जगद्गुरु झाले. गुरुत्व आहे म्हणजे खालून वर काढणे याला गुरुत्व म्हणतात की नाही? आमचं सायन्स काय सांगतं? पटलं का? गुरुत्व आकर्षण म्हणे, वरच्याला खाली ओढणं हे गुरुत्व. सांगा, न्यूटन बसलाय तिथे, वर सफरचंद, खाली पडलं, हा गुरुत्व, गुरुत्व आकर्षण. तुम्हाला सांगतो, न्यूटनने वरून खाली पडलेलं फळ पाहिलं, गुरुत्वाकर्षणाचे नियम लिहिले, तर ती प्रकृती माता छाती फोडून त्याला सांगते, अरे वेड्या, वरून खाली पडलेलं फळ तुला दिसलं, पण खालून वर कसं गेलं याचा आधी विचार कर. ते खालून वर गेल्याशिवाय वरून खाली पडलंय का? विचार करा. खालून वर जावंच लागेल ना. मग ते खालून वर कसं गेलं? तर त्याचं उत्तर दिलंय, श्रोते हो, ज्या वेळेस ते फळ, ते बीज मातीमध्ये जातं, गाडलं जातं, माती मोल होतं, आपलं स्वत्व विसरून जातं, त्यावेळेस त्याच्यामध्ये अंकुर निर्माण होतो आणि ते अंकुरित झालेलं बीज वरती जातं आणि वरती फळ निर्माण होतं, याला गुरुत्व असं म्हणतात. आणि आमचं सायन्स सांगतं वरून खाली पडलेल्याला गुरुत्व म्हणतात. मला तिकडेही जायचं नाहीये, माझा मुद्दा एवढाच आहे, गुरुत्व खाली बसलेल्याला वरती काढणं हे गुरुत्व आहे. अग्नी, ज्ञानाग्नी
हा आपली सगळी कर्म जाळून टाकतो आणि या संसार सागरामध्ये पडलेल्या आपल्याला भगवत प्राप्ती म्हणजे वरती काढण्याचं काम हे अग्नी करतो. म्हणून अग्नीला गुरु केलंय. अग्नी हा गुरु आहे. अग्नीप्रमाणे प्रखर तेजस्वी असावा, माणूस तेजस्वी असावा. दुसरी गोष्ट आहे, नास्त्यग्नेर दौर्बल्यम, अग्नी दुर्बल आहे असं समजू नका. अग्नीला आपण आहुती घातली म्हणजे तो अग्नी आता माझा झाला, मी त्याला स्पर्श केला तरी तो मला हे चटका बसणार नाही असा विचार मुळीच करू नका. आहुती घातल्यानंतर जास्त प्रखर चटका बसेल. बरोबर आहे की नाही? नास्त्यग्नेर दौर्बल्यम. श्रोते हो, मी मुद्दाम सांगतोय, एखादा सत्पुरुष विद्वान माणूस आला आणि आपण त्याची पूजा केली, त्याचं स्वागत केलं, त्यातला स्पर्श करून नमस्कार करू नका. कारण त्याचं तेज आपल्याला सहन होणार नाही. त्याच्यासारखं तेज मला संपादन होण्याकरिता मी काय करू? म्हणून त्याला उपासना विचारा, बाबा मी काय करू? इथे गुरुत्व होईल. नास्त्यग्नेर दौर्बल्यम, अग्नी दुर्बल नाही, अग्नी अत्यंत प्रखर आहे. एखाद्या ठिकाणी निखारा पडलेला आहे, कालांतराने त्याच्यावरती राख तयार होते. चुकून जरी पाऊल पडलं, अज्ञानाने पाऊल पडलं, तरी अग्नी जाळल्याशिवाय राहील का? एक्सक्यूज मी, चुकून पडलं पाऊल, सॉरी, चालेल का सांगा तिथं सॉरी? नाही चालणार हो. तो म्हणणार चुकून काय असे ना, माझ्यावरती पाऊल पडलंय ना, बस संपलं. माझी प्रखरता, श्रोतेव नीट लक्षात घ्या, आपल्यामध्ये प्रखरता आहे. योग्य वेळी त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे, योग्य वेळी वापरता आली पाहिजे. जर ती योग्य वेळी वापरता आली नाही तर आपल्यामध्ये असलेल्या अग्नितत्वाचा म्हणजेच प्रखरतेचा काहीही उपयोग नाही. योग्य वेळी ज्वलती चलितेंधनोग्नी. आता थंडीचे दिवस आहेत, पाणी गरम करत असताना आपण इंधन लावलंय, लाकडं लावली आहेत, कालांतराने ते लाकूड पुन्हा हलवावं लागतं की नाही? ती पुन्हा चाळवावी लागतात लाकडं, मग पुन्हा अग्नी प्रखरतेने भडकतो. का? ज्वलती चलितेंधनो अग्नी. चलित इंधन हा अग्नी, ज्याची इंधन हलवलेली आहेत असा अग्नी प्रखरतेने जळू लागतो. तसं हे प्रकरण. ज्वलती चलितेंधनो अग्नी याचा अर्थ काय? योग्य वेळी आपण आपला अग्नी अर्थात आपल्यातली प्रखरता प्रकट केली पाहिजे. रावणाकडे मारुती राजा जाऊन आले आणि मारुती गेल्यानंतर आपला दूत म्हणून प्रभू रामाने अंगदाला पाठवलं. माहिती आहे अंगदाची कथा? अंगदाला पाठवलं आणि विचारलंय, अंगदा रावणाकडे जायचंय, जमेल? रावण म्हणजे कोण? ओ त्रैलोक्याला त्राही करून टाकलेला आहे रावणाने, जमेल का अंगदा? अंगदाने विचार केला, माझ्यातलं महिमान प्रायस्वम महिमानम. आपल्यातलं महिमान म्हणजे आपल्यातलं प्रखरता आपल्यातली प्रकट करण्याची हीच आत्ताची वेळ आहे. आत्ता प्रकट केली पाहिजे. अग्नी योग्य वेळी प्रकट झालं पाहिजे, हीच वेळ आहे. आणि छाती ठोकपणे सांगितलं, रामा तुम्ही जर माझ्या मागे असाल तर निश्चित जमेल. जाऊ काच बोला, फक्त आज्ञा द्या, आत्ता जातो. काय करणार? दूतत्व करणार. शिष्टाई करता गेला ना तो. महाभारतात शिष्टाई झाली माहीत असेल तर. कोण गेले होते शिष्टाई करिता? काय देवाने कामं केली तो. पांडवांसाठी शिष्टाई केली. काय काय नाही केलं. पांडवांसाठी पांडवांचा दूत म्हणून कौरवांकडे भगवान गेलेत शिष्टाई करिता. आणि दुर्योधनाचे बोल खाऊन आलेत. कोणासाठी? पांडवांसाठी. तसेच रामायणामध्ये शिष्टाई झाली. कोण गेलं होतं शिष्टाईला? अंगद गेला होता. भगवंतांचा दूत म्हणून अंगदाला पाठवलं. हा अंगद लंकेमध्ये प्रविष्ट झाला. आत गेला तर श्रोतेहो तुम्हाला सांगतो, सगळेच्या सगळे राक्षस वीर होते ना, सगळेच्या सगळे
ते सगळे अत्यंत घाबरलेले होते अंगदाला पाहून. का? कारण एक वानर आला होता, त्याने निम्मे लंका जाळली, आता हा दुसरा आलाय तर काय करेल. म्हणजे मारुतीरायाने केलेला पराक्रम याला उपयोगी ठरला की नाही. एक वानर आलं होतं, लंका जाळून गेलं, आता याने सगळ्यात जाळून टाकलं तर काय करायचं. म्हणून सगळे असे घाबरलेले होते. आणि सगळे मारुतींना मार्ग मिळाला नव्हता आज जायला, मारुतीरायांना लंकेत जाण्याकरिता, पण अंगदाला मार्ग मिळाला. सगळे बाजूला बाजूला. आणि अंगद खांद्यावरती गदा घेऊन मारुतीरायांच्या आविर्भावामध्ये राम श्रीराम अशी पावलं टाकत 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 रावणाच्या सभेमध्ये गेला, दरबारामध्ये गेला. रावणाची जागा, त्याचं सिंहासन असं 56 पायऱ्या उंच होतं, असा उंच. आणि रावण खाली बघतोय, कारण अंगद खाली होता ना असा बरोबर, तो बाल्कनीमध्ये होता रावण. असं खाली बघतोय, अंगद उभा होता. आणि अंगदाला विचारलं, हे शब्द आहेत बरं का रामायणातले, हे बंदर, ए बंदर. रावणाने बंदर म्हटलं. अंगद म्हणाला, प्रायस्वम महिमानम. आता गप बसायचं नाही, मी दूत म्हणून आलोय खरा, पण आता थांबायचं नाही. खरा जर रामांचा भक्त असेल आणि रामांचा दूत म्हणून आला असेल तर याला उत्तर देण्याची वेळ ही आहे. आणि माझ्यामध्ये असणारा प्रखरपणा, माझ्यामध्ये असणारं सामर्थ्य इथंच प्रकट केलं पाहिजे. आणि तो रावण म्हणाला, ए बंदर कोण आहेस तू, असं रावणाने विचारलं ना, बंदर कोण आहेस तू. तर तो म्हणाला, रघुवीर दास दशकंधर. दशकंधर हे संबोधन आहे रावणाकरिता वापरलेलं. तो कोण आहे म्हणाला, दशकंधर रघुवीर दास. म्हणजे तू बंदर म्हणालास ना, बंदर म्हणजे माकड ना, ए माकडा असं म्हणालास ना. मी म्हणालो, ए दशतोंड्या. दशकंदर म्हणजे 10 तोंड असणारा. रावण रागावला आणि तो म्हणतोय, कोण रे तू, कोण. तो म्हणाला, अरे माझ्या बापाने तुला 6 महिन्यामध्ये बगलेत पकडून संपूर्ण दुनिया फिरवली होती, विसरलास. कोणी, वालीने रावणाला बगलेत पकडून त्रैलोक्यामध्ये फिरला होता. वाली 6 महिने फिरवलं होतं. म्हणजे वाली काय पराक्रमी असेल. माझ्या बापाने, अच्छा वाली का बेटा. आता वाली मेल आहे हे रावणाला माहिती आहे, बरोबर, रावणाला माहिती आहे. तो म्हणाला, अरे वा, म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा तू. आत्ता सध्या वाली कुठे आहे सांग, कसा येतो. तो मेला आहे हे त्याला माहिती आहे. खोचक प्रश्न. मग काय, कसा आहे वाली, कुठे आहे सध्या. तो म्हणाला, जिथे वाली आहे तिथे तुला 8-10 दिवसात जायचं आहे. थोडे दिवस थांब, 8-10 दिवसात तुला तिथं जायचं आहे. मग वाली कसे आहेत हे तू त्यांनाच जाऊन विचार, कसे आहात आता तुम्ही. तिथे सुद्धा बकुटीला पकडून फिरवतील की नाही बघ, घर 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 घर. दशकंदर काय सुंदर आहे. एवढ्यात रावण हसला हा हा करून. आणि तो म्हणाला, अरे एवढासा दिसतोस, मी बघ केवढा आहे. घाबरत नाहीस. तो म्हणाला, अरे ज्याच्या पाठीमागे राम आहे तो घाबरत नसतो. तो रावण म्हणतोय, अरे मी उच्चासनावरती बसलोय, तू उभा आहेस, काय घाबरत नाही. लगेच त्याने आपलं शेपूट असे वेटोळे घालून 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 घालून, माहिती आहे ना अंगदाची कथा, वेटोळे घालून घालून रावणाच्या आसनापेक्षा उंच आसन तयार केलं आणि उंच उडी मारून बसला. आता बोल म्हणाला, काय बोलायचंय बोल. रावणाने म्हटलं की, अरे एवढासा माकड आहेस, मी जेव्हा चालतो तेव्हा म्हणाले संपूर्ण पृथ्वीतल असं हादरतं. काय समजलास तू, माझा पराक्रम एवढा आहे. रावण म्हणतोय, मी चालतो तेव्हा पृथ्वीतल हादरतं. तो अंगद म्हणाला, ओ महाराज रावणा, तू चालतोस तेव्हा पृथ्वीतल हादरतं, तुला चालावं लागतं. आमच्या रामांचा जो अनुज आहे ना, म्हणजे लक्ष्मण, तो बोलायला लागला तर पृथ्वी हादरते. बरोबर आहे की नाही. शेष ना तो बोलायला लागला तर पृथ्वी हादरेल की नाही. म्हणजे हा बोलत असताना पृथ्वी हादरत असेल तर रामाला बहुतेक काही कामच नसेल. तो म्हणाला, रामाना काम एकच आहे,
कोणतं? पृथ्वी हादरली तर फक्त धनुष्याचा टणत्कार करायचा. अनेक जीवांचे, अनेक लोकांचे जीव केवळ टणत्काराने गेलेले आहेत धनुष्याच्या. एवढा पराक्रम! अरे पराक्रम म्हणजे काय? रावणाने सांगितलं आपला पराक्रम, अरे मला 10 मस्तक आहेत आणि मी 10 ही मस्तकं कापून टाकलेली आहेत. 10 ही मस्तकं मी कापून टाकलेली आहेत. तो म्हणाला तुम्ही 10 मस्तकं कापली, बरोबर आहे, पण जे इंद्रजाली असतात ना, म्हणजे जादू टोणा करणारे, ते सुद्धा अशी मस्तकं कापतच असतात. इंद्रजाली आहेस तू. असं म्हटल्यानंतर रावणाला आणखीन क्रोध उत्पन्न झाला. रावण म्हणाला, अरे मी माझी मस्तकं जाळून टाकलेली आहेत. माझी मस्तकं आहे का कोणाचा मस्तकं जाळून टाकणारा? अंगदाने सांगितलं, रावणा तू तुझी मस्तकं जाळलीस, आमच्याकडे दिव्यावरती येणारे अनेक पतंग आपली मस्तकं जाळून टाकतात, त्यांना कोणी पेपरमध्ये दिलं त्यांचं नाव येत नाही. यांनी मस्तकं. रावणाने सांगितलं, मी सगळ्यात जास्त वजन उचलू शकतो. पर्वत हलवलाय मी, कैलास पर्वत, मी सगळ्यात जास्त वजन उचलू शकतो. अंगद म्हणाला, गाढवं सुद्धा वजन उचलतात, त्यांना परमवीर चक्र मिळत नाही. बरोबर की नाही? गाढवं पण वजन उचलतात. असं म्हटल्यानंतर रावण एवढा चौताळला. फार सुंदर संवाद आहे, मी बऱ्यापैकी स्किप केलाय. रामायण समजून घ्यायचं असेल तर संवादातून, आणि भागवत समजून घ्यायचं असेल तर प्रसंगातून. रामायणातले संवाद वाचायचे. रावण असा चौताळला आणि तो म्हणाला, हे याला उखून फेकून द्या, याला फेकून द्या, याला हलवा. तो म्हणाला, अरे मला हात लावणारा अजून जन्माला यायचा आहे, एवढा पराक्रम? होय. कोणत्या? मला सांगा. रावण संपूर्ण पृथ्वी हादरू शकेल एवढं सामर्थ्य त्याच्यात होतं. हा अंगद म्हणजे काहीच नाही, पण याच्यात हे बळ कुठून आलं? त्याला फेकून द्या असं म्हटल्यानंतर अंगदाने जी खाली उडी मारली आणि आपला पाय त्या जमिनीवरती असा रोवला. श्रीराम असं म्हटलं आणि पाय जो जमिनीवरती ठेवला. हिम्मत असेल तर पाऊल हलवा. सगळेजण आले, पावलाला हात मारतायत, हात लावतायत. हा पाऊल हलेना, पाऊल हरायला तयार नाही. असं सामर्थ्याने आणि जबरदस्त ताकदीने पाऊल ठेवलं होतं. 10 जण एकत्र आले तरी सुद्धा पाऊल हललं नाही. रावण विचारतो, सगळे संपले? अंगद म्हणाला, तूच उरलायस, ये आता खाली. रावण खाली आला आणि रावणाने आता अंगदाला कळलं, आता आपली तंगडी तुटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी हा रावण आहे, त्याला माहित होतं. आणि रावण खाली आला, त्याचा पाय पकडणार एवढ्यात अंगदाने आपलं पाऊल काढलं, खेचून घेतलं अत्यंत चपळाईने आणि बाजूला उभा राहिला. रावण म्हणाला, का रे, का पाऊल काढलंस? काय पाऊल, कशाकरिता पाऊल काढलंस? आणि आता अंगदाने सांगितलं, रावणा, अरे पाऊल पकडायचंच असेल तर रामांचं पकड, तुझा उद्धार होईल. रामांचं पकड. अंगदाने रावणाच्या मस्तकावरचे 4 मुकुट उडवून टाकलेत बरं का, 4 मुकुट. आणि ते पडले कुठे असतील? रामांकडे जाऊन पडले. म्हणजे काय ताकदीने उडवले असतील लक्षात घ्या. दरबारातले सगळे लोक रावणाकडे बघून हसायला लागले, कारण 10 तोंडांवरती 6 मुकुट होते. हसायला लागले. कोणीतरी जाऊन सांगितलं रावणाला, महाराज हे तुम्हाला काही चांगलं दिसत नाहीये, 10 तोंड आणि 6 मुकुट. मग रावण महाराज गप चुप बस म्हणाले. का? कारण त्यांच्यापेक्षा आमच्याकडे 2 जादा आहेत. नाही कळलं का? 4 तिकडे गेले म्हणजे 2 जादाच आहेत ना, इकडे 6. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, योग्य वेळी अंगदाने आपल्यामध्ये आपलं असलेलं सामर्थ्य, स्वगत सामर्थ्य प्रकट केलं आणि रामांचा दूत म्हणून तिथं परदेशात गेला आणि आपला पराक्रम गाजवून आला. श्रोतेहो, आपल्यातलं सामर्थ्य योग्य वेळी आपण प्रकट केलं पाहिजे. दत्तात्रेय म्हणतात की अग्नीकडून मी हा गुण शिकलो, हे मला अग्नी शिकवतोय. त्यामुळे अग्नी हा दुर्बल नसतो, अग्नी हा अत्यंत प्रखर तेजस्वी आहे. पुढचा गुरु सांगितला, त्यातही आणखीन 2-3 मुद्दे आहेत, पण असो. पुढचा गुरु सांगितला आकाश झाला, चंद्र. पुढचा गुरु चंद्र.
चंद्र का? तर चंद्र हा अत्यंत शीतल आहे. हिमांशुश्चंद्रमाश्चंद्र हा अमरकोश. त्याला म्हणतात हिमांशु. अंशु म्हणजे किरण, हिम अंशु म्हणजे बर्फाप्रमाणे शीतल ज्याचे किरण आहेत तो चंद्र. चंद्र हा सगळ्यांना आल्हाद देतो, शांती देतो, समाधान देतो, मनशांती देतो, आल्हाद देतो. माणसाचं चरित्र असं असावं की एखाद्या होरपळलेल्या तापलेल्या माणसाला सुद्धा आपल्याकडून शांती मिळावी. एखादा तापला असेल, होरपळला असेल, आर्त झाला असेल आणि तो जर आपल्या कक्षेत आला, आपल्या आश्रयाला आला तर त्याला शांती वाटावी, असं आपलं चरित्र असावं. चंद्राकडून शिकलो. चंद्र हा कालगतीनुसार पक्षामध्ये कमी होतो आणि पक्षामध्ये वाढतो. कमी होणं आणि वाढणं हा चंद्राचा स्वभाव आहे. शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत हळूहळू हळूहळू वाढत जातो. पौर्णिमा झाल्यानंतर हळूहळू कमी होतो. तो कमी होतो, वाढतो, पण चंद्रात बदल होतो का? चंद्र हा चंद्रच म्हणजे एकदेश विकृतम अनन्यवत. मला सांगा, कुत्र्याची शेपटी तुटली तर कुत्रं माकड होतं का? शेपटी तुटली तरी कुत्रा हा कुत्राच, बरोबर ना? तसा कमी झाला आणि वाढला. अमावास्येचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्रच. त्यामुळे चंद्रत्वाला कुठेही हात लागत नाही. चंद्रत्वाचं चंद्रत्व टिकूनच राहतं. त्याप्रमाणे संपत्ती येवो अथवा संपत्ती जावो, सज्जन पुरुषाची किंवा माणसाची वृत्ती ही कायम समानच राहिली पाहिजे. संपत्तौच विपत्तौच साधूनाम एकरूपता. संपत्ती येवो अथवा विपत्ती येवो, आपली एकरूपता टिकून राहिली पाहिजे. संपत्ती आली म्हणून आनंदाने हुरळून जायचं नाही आणि विपत्ती आली म्हणून दुःखाने होरपळून जायचं नाही. दोन्ही प्रसंगामध्ये आपली एकरूपता समान असावी, हे मी चंद्राकडून शिकलो. हिमांशुश्चंद्रमाश्चंद्र. तिसरी गोष्ट, चंद्राला औषधीपतीही असं म्हणतात. कारण तो वनस्पतीना, औषधी वनस्पतीना तो प्राण देतो. त्यामुळे औषधी वनस्पती चंद्रामुळे टिकतात बरं का. त्यामुळे सगळ्या वनस्पतींचा पती चंद्र आहे. औषधीपतीही असं म्हणतात. तो औषधी उत्पन्न करण्याचं कार्य करतो आणि योग्य व्यक्तीला ती औषधी वनस्पती पोहोचली की त्याच्या रोगांचं निवारण होतं. त्याप्रमाणे अवधूत दत्तात्रेय म्हणतात यदुराजाला, राजन आपण सुद्धा आपल्याकडे असणाऱ्या सामर्थ्याने दुसऱ्याच्या रोग निवारणाचे प्रयत्न करावेत. जेवढं जमेल तसं. आपण काही ना काहीतरी किडूक अशी उपचार सांगत असतो बघा, सांगत असतो. नाही असं आज असं पोटात दुखतंय हो, मग सहज कोणीतरी सांगतो आवळा लिंबू खाऊन बघा, होईल बरं. तुझं तू बघ, काय ते असं चालत नाही. काहीतरी उपाय सांगावा. केला तर आपण सांगितलेल्या उपायाने, आपल्या एकंदरीत उपासनेच्या प्रभावाने त्याचा रोग बरा होऊ शकतो. सांगावा. चंद्राकडून शिकलो. पुढचा गुरु सांगितला चंद्रानंतर सूर्य. सूर्याला गुरु केलंय. का बरं? कारण सूर्याचं वैशिष्ट्य आहे काय? सूर्यस्य पश्य श्रेमाणम. सूर्य हा निरंतर फिरत राहतो, कधीही थांबत नाही. उगवल्यापासून मावळल्यापर्यंत, मावळल्यापासून पुन्हा उदयापर्यंत फिरत राहतो. यो न तंद्र यते चरण. फिरत असताना तो न तंद्र यते म्हणजे तो कधीही जांभई देत नाही. बरोबर? कधी पाहिलंय का सूर्य जांभई देताना? बास, आज खूप फिरलो, एक क्षणभर थांबूया, असं सूर्य म्हणतो का कधी? यो न तंद्रयते चरण. सूर्य कधीही थांबत नाही. पण त्या सूर्याच्या दिवशी मात्र आपण झोपलेले असतो. रविवार हो, सुट्टीचा दिवस. सूर्य थांबत नाही. त्यामुळे आपण आपलं कार्य करत असताना कार्य पूर्ण फळ देईपर्यंत थांबायचं नाही.
निष्ठेने कार्य, याला सूर्याची निष्ठा असं म्हणतात. निष्ठा शब्दाचा एकदा अर्थ सांगतो. निष्ठा हा शब्द बऱ्याच वेळी आपण वापरतो, निष्ठा शब्द, पण आपण वापरतो त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नाही. निष्ठा शब्द आपण असं म्हणतो ना की एखादा संगीतप्रिय माणूस आहे, त्याने आपलं जीवन संपूर्ण संगीताला वाहून नेलं, तर यांचं जीवन संगीतनिष्ठ जीवन आहे असं आपण व्यवहारात म्हणतो की नाही. संगीतनिष्ठ जीवन. संगीतनिष्ठ म्हणजे काय, तर निष्ठा शब्दाचा अर्थ आहे फलप्राप्तीपूर्वी आणि फलप्राप्ती नंतर आचरावयाचा जीवनक्रम म्हणजे निष्ठा. संगीत हे फल प्राप्त होण्यापूर्वी संगीताची केलेली साधना आणि संगीताचं पूर्णपणे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते टिकवण्याकरिता म्हणून पुन्हा केलेली संगीताची साधना, याला म्हणायचं निष्ठा. इज इक्वल टू आयुष्यभर साधना. कळलं का? निरंतर करत राहणे, मिळालं म्हणून मिळेपर्यंत आणि मिळालं म्हणून टिकण्याकरिता निरंतर कार्य करत राहणे. मिळालं म्हणून ठेवलं की श्रोते हो अनुक्षणी त्याचा क्षय व्हायला सुरुवात होतं. कशाप्रमाणे कार्य करावं, तर सूर्याप्रमाणे. सूर्य जसं कार्य करतो त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट, सूर्य आपलं कार्य करत असताना कोणतीही कारण सांगत नाही, काही कारण सांगत नाही. आपण अभ्यास करत असताना कारण सांगतो, आम्ही तरी सांगायचो लाईट गेली होती, शिक्षकाने विचारलं का रे होमवर्क झालं, नाही लाईट गेली होती. कारण असतात की नाही. बघा सूर्याचं चरित्र सांगतो मला. सूर्य कसा आहे, रथस्य एकम चक्रम. सूर्य रथातून फिरतो बरं का, पण सूर्याच्या रथाला चाक किती आहेत माहिती आहेत का? रथस्य एकम चक्रम. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. हा, भुजग यमिता सप्ततुरगा. घोडे 7 आहेत आणि 7ही घोड्यांना जे लगाम दिलेले आहेत ना, हे लगाम जिवंत सापांचे आहेत. भुजग यमिता, भुजग म्हणजे साप, सापांचे, जिवंत सापांचे लगाम दिलेले आहेत. ते लगाम खेचले की ते घोडे थांबतात म्हणे, पण याला लगाम ओढावेच लागत नाहीत, कारण थांबायचंच नाहीये. भुजग यमिता सप्ततुरगा, एक चाक, 7 घोडे, सापांचे लगाम आणि निरालंबो मार्ग. त्याचा जो मार्ग आहे या मार्गाला आधार नाही, तो निरालंब निराधार मार्ग आहे. निरालंबो मार्ग आणि चरण विकल सारथीरपी. आणि सूर्याचा जो सारथी आहे तो अरुण. अरुण हा सूर्याचा सारथी आहे बरं का, म्हणून आधी अरुण उदय होतो, तो सूर्याचा सारथी आहे. निरालंबो मार्ग आणि तो अरुण आहे ना, हा चरण विकल, हा तो पायाने विकल आहे, अपंग आहे. चरण विकल सारथीरपी. असं असताना सुद्धा सूर्य चरण विकल सारथीरपी. रविर्यात्येवांतम प्रतिदिनम अपारस्य नभसः. अपार अशा आकाशाला सूर्य दररोज इकडून तिकडे याती एव अंतम. आकाशाच्या अपार आकाशाच्या अंताला सूर्य दररोज जातोच. का? कारण रविर्यात्येवांतम प्रतिदिनम अपारस्य नभसः. आणि इथं सांगितलंय क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. मोठ्या लोकांच्या कार्याची सिद्धी ही त्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, उपकरणांवर नाही. आमच्या कार्याची सिद्धी उपकरणांवर अवलंबून असते. कळलं का? माईक नाही तर बुवा बोलेल का? उपकरण. बरोबर. एखादा गायक आहे, पेटी नाही, सांगितलं चल गाणं म्हण. पेटी नाही, तबला नाही, त्याला सांगितलं तू गायक आहेस ना, म्हण बघू गाणं. तो काय सांगेल? कमीत कमी तानपुरा तरी लावा. क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. एखादा कीर्तनकार आहे, अचानक इथं कीर्तनकार आले कोणी बुवा आणि त्यांना सांगितलं चला हो आज कीर्तन करा, तर ते काय सांगतील? पगडी आणली नाही, कसं कीर्तन करू? मला काय सांगायचं कळलं का?
आपल्या क्रियेची सिद्धी साधनांवर अवलंबून आहे. मोठ्या लोकांच्या क्रियेची सिद्धी त्यांच्या पराक्रमावरती, त्यांच्या सत्वावरती अवलंबून असते. दत्तात्रेय म्हणतात साधनांमध्ये अडकून राहू नको, कार्य करायचं आहे ना आपल्या स्वपराक्रमाने करायचं आणि पुढे जायचं. साधनांवरती अडकला की कार्य तसंच राहून जातं. हे मी सूर्याकडून शिकलो. तिसरी गोष्ट, सूर्य काय करतो तर सूर्य त्याला सहस्र किरण असं म्हणतात, सहस्र हस्त, सहस्र कर असं म्हणतात. हजारो किरणांनी घेतो आणि हजारो किरणांनी देतो. जेवढं घेतो त्याच्या दुप्पट देतो, पण देत असताना ज्याची जशी गरज असेल तसं कन्व्हर्ट करून देतो, बदल करून देतो. बरं का, योग्य अनुकूल बदल करून देतो. काय करतो, सगळं पाणी शोषून घेतो, खारट पाणी शोषून घेतो आणि गोड पाणी देतो. हे कार्य सूर्याचं आहे. बरं का, समुद्राचं पाणी ओढून घ्यायचं आणि गोड पाणी द्यायचं. दत्तात्रेय म्हणाले हा सद्गुण आहे, हा मी सूर्याकडून शिकलो. दुसऱ्याचं वाईट घ्यायचं, पण देत असताना मात्र चांगलं द्यायचं. देताना चांगलं दिलं पाहिजे. त्या वस्तूचा दुसऱ्याला वापर झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. नाहीतर देताना काय काय वस्तू देतात माहितीये, त्याचा उपयोग व्हावा. हे मी सूर्याकडून शिकलो. पुढचा गुरु सांगितला सूर्य, त्यानंतर कपोत. कपोत नावाचा, कपोत या शब्दाचा अर्थ आहे कबूतर. त्याने कबुतराला गुरु केलं. कबुतराला का, दत्तात्रेय एकदा जंगलातून फिरत होते आणि फिरत असताना त्यांनी एका झाडाच्या कोटरामध्ये, ढोलीमध्ये एक कबूतर पाहिला. काही दिवसांनी त्यांनी पाहिलं की त्या कबुतराबरोबर आणखी एक कोणीतरी आहे, कबुतरी आहे, आणि ते जोडप्याने राहत होते. म्हणता म्हणता त्यांचं एकमेकांवरती प्रेम झालं. एवढं प्रेम जुळलं, अतूट प्रेम की एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तो जो कबूतर होता ना, मादा कबूतर, नर कबूतर, तो या कबुतरीला दररोज खाऊ आणून देत असे, तिची सेवा करत असे, तिच्याकडेच बघत बसायचा, तिच्याचकडे बसायचा. आणि असं करता करता तो तिच्यात एवढा रममाण झाला की तो स्वतःचं स्वत्वच विसरला. आपलं म्हणून काही जीवन असेल हे विसरला. आणि ती कबुतरी हेच माझं जीवन, हे कुटुंब हेच माझं जीवन. आणि त्या कुटुंबाच्या भरण पोषणामध्ये एवढा व्यापृत झाला की हळूहळू दिवसेंदिवस जाऊ लागले आणि त्या कबुतरीला दिवस गेले. इथे वर्णन केलंय, कपोती प्रथमम गर्भम गृह्णती काल आगते. योग्य काळ आला आणि त्या कपोतीने गर्भधारण केला. त्यानंतर अंडा आणि सुषुवे, कालांतराने अंड निर्माण झाली, अंडी, आणि कालगतीनुसार अंडी फुटली आणि त्यातून सुंदर सुंदर पिल्ल बाहेर पडली. काय नाजूक सुंदर गोंडस आणि अत्यंत कोमल पंख असणारी पिल्ल, नाजूक होती. त्या पिल्लांचं भरण पोषणाची जबाबदारी आणखीन वाढली. आता त्यांचं भरण पोषण सुरू झालं. असं करता करता प्रजा पुपुषतुः प्रीतौ, प्रेमाने प्रजा पुपुषतुः, म्हणजे प्रजेचं पोषण सुरू झालं. पोषण करू लागले. हळूहळू ती पिल्लं मोठी होऊ लागली आणि त्या पिल्लांमध्ये हा रमायला लागला. आत्तापर्यंत एकच उपाधी होती, आता आणखीन वाढली. हळूहळू ती पिल्लं मोठी होऊ लागली, पंख उडवू लागली, गुटुरगु गुटुरगु आवाज करू लागली, त्याच्यात रममाण होऊ लागला. एक दिवस त्या कपोताने कपुतीला सांगितलं, चल आता पिल्लं मोठी झालीत, पिल्लांना इथंच ठेवू, आपण थोडे बाहेर जाऊन येऊ फिरायला, बाजारात साखर प्यायच्या. गेले आणि तेवढ्यातच त्याच वेळेत काय झालं होतं, त्या ठिकाणी एक पारधी आला, फासे पारधी, आणि त्याने जाळं अडकवलं. जाळ्यामध्ये दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला. त्या पिल्लाने ते पाहिले आणि दाणे खाण्याकरिता म्हणून ती पिल्ल त्या जाळ्यामध्ये आली आणि दाणे टिपत असताना जाळ्यात अडकली. फासे पारध्याला त्यांची फॅमिली मेंटॅलिटी माहिती होती म्हणून त्याने जाळं उचललं नाही. बरं का, कालांतराने कपोती आली, तिने पाहिलं, अरे बापरे माझी पिल्लं अडकलेत, म्हणून त्या कपोतीने त्या जाळ्यात, त्या पिल्लांना वाचवण्याकरिता म्हणून कपोतीने त्या जाळ्यात उडी घेतली आणि ती अडकली.
आता तरी जाळं उचलायचं की नाही? पण त्याला माहिती होतं अजून मिळतील. कारण हे कबूतर आहे ते असेच असतात. कालांतराने तो कपोत आला, त्याने त्या कोटारामधून पाहिलं आपली पत्नी आपली मुलं सगळी त्या जाळ्यात अडकलेत. आणि श्रोतेहो ढसा ढसा रडला. काय करू काय करू, कसं वाचवू? ऊर बडवून रडायला लागला. यांना बाहेर काढणं शक्य नाही, काय करावं? आणि आलेल्या संकटामुळे तो स्वतःचा विवेक हरवून बसला आणि तो विचार करतोय, माझी पत्नी मुलं नसेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? कशाला करिता म्हणून मी जगू? माझ्या जीवनाला अर्थ नाही, मला जगण्यात काही रस वाटत नाही, असं म्हणून त्याने सुद्धा त्या जाळ्यावरती उडी घेतली, झेप घेतली. तो जाळ्यात अडकला आणि फासे पारध्याने ते जाळं उचललं आणि घरी जाऊन काय असेल ती योग्य ती विल्हेवाट लावली. दत्तात्रेय ते सगळं चित्र बघत होते आणि दत्तात्रेयाने ठरवलं, अरे 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 काय सांगावं, ह्याने जीवन संपवलं. एका कबुतरीच्या मागे लागून त्याने आपलं संपूर्ण जीवनच संपवलं. कुटुंबामध्ये एवढं व्यापृत व्हायचं नसतं, एवढं व्यापृत होऊ नये कुटुंबामध्ये. कारण त्या कुटुंबामध्ये शून्य गृहे माम संत्यज्य पुत्र ईश्वर्याति साधुभी, माझं घर शून्य झालंय असं म्हणून आपल्या मुलांसोबत तो मृत्यूला पडला. सहा अहम शून्यम दीनः, मी हा आता कसा जगू असा तो विचार करतोय. हा विचार अत्यंत दुर्विचार आहे. जर तो जगला असता तर त्याने आत्मोद्धाराचा प्रयत्न केला असता की नाही सांगा? त्याने आत्मोद्धार करून घेतला असता. भागवतामध्ये एक उदाहरण आलंय. नारद मुनींनी सांगितलेला आपला पूर्व वृत्तांत. नारद मुनी एक दासीपुत्र होते, माहिती आहे ना सगळ्यांना कथा. नारद मुनींनी आपला पूर्व वृत्तांत सांगितलाय. ते एक दासीपुत्र होते आणि त्यांच्या गावात काहीतरी चातुर्मासानिमित्त 4 सत्पुरुष आले होते. सत्पुरुषांची सेवा ही त्याची आई करायची, त्या मुलाची आई सत्पुरुषांची सेवा करायची. 4 महिने सेवा केली आणि आईचं बोट धरून, आईचं बोट हात पकडून हाही त्या मंदिरात जायचा. आई सगळी सेवा करायची, ते मंदिर झाडायचं, धुणी भांडी करायची, त्या सत्पुरुषांचे कपडे धुवून ठेवायचे, त्यांना भाजी जे काय असेल ती चिरून ठेवायची, सगळी सेवा करायची आणि दुसऱ्या घरात धुणी भांडी करण्याकरिता जायचं. आणि हा मुलगा दरवाजामध्ये उभं राहून असा बघत राहायचं, ते काय करतायत. 3 महिने संपले. 4थ्या महिन्यात एकदा त्या सत्पुरुषांपैकी एकाचं लक्ष या मुलाकडे गेलं. कोण आहे रे? तो म्हणाला, मी आहे. कोण? तुमच्याकडे जी दासी येते ना तिचा मुलगा आहे. बरं, काय करतोयस? काय नाही. तुम्ही काय भजन करता, तुम्ही ज्या कथा करता, हे सगळं कृष्ण कथा भगवंतांचं भजन ऐकतोय, मला त्यात आनंद वाटतोय. त्या सत्पुरुषाने त्याला आत बोलावलं, आत ये. त्या मुलाने विचारलं, मी आलेलं चालेल? चालेल ना, ये. तुला आवडतंय ना, ये. तो आत गेला आणि सत्पुरुषाने दुसरा प्रश्न विचारला, जेवलास? पोट भरलंय? जेवलास? आणि त्या मुलाने उत्तर दिलं, ओ आईला जेवायला मिळालं नाही तर मी कसा जेवू? आई माझी जेवत नाही तर मी कसा जेवू? 4 घरात धुणी भांडी करते, कुठंतरी काहीतरी पदार्थ मिळतो, 2 घास मला भरवते, 2 घास आपण खाते, कसं मला जेवायला मिळणार? मग भूक लागली का? होय. जेवशील? आहे आमच्याकडे जेवण. त्याने मांडीवरती बसवलं आणि उच्छिष्ट भोजनाकरिता अनुमती दिली. उष्ट म्हणजे उष्ट शब्दाचा अर्थ भुक्तात अन्यत शेषः, शेष भोजन म्हणजे जेवून शिल्लक राहतं ना, त्याला उष्ट म्हटलंय बरं. काय शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. रामानी शबरीची उष्टी बोरं खाल्ली नाहीत, लक्षात घ्या. शबरीने 80 वर्ष परीक्षा केली की कुठच्या झाडाला गोड बोरं येतात. ही परीक्षा शबरीने किती वर्ष केली? 80 वर्ष केली. ज्या दिवशी रामप्रभूंचं दर्शन झालं त्यावेळेस शबरी 88 वर्षाची होती.
80 वर्ष नाही, ह्या झाडाला चांगली फळं येतात. कशी बघायची? खायचं, चोखून बघायचं, आंबट आहे नको. उद्या पुन्हा बघायचं, कालचं आंबट पण उद्या गोड असेल म्हणून असं 80 वर्ष नाही, या झाडाला गोड फळं येतात. मग हीच फळं काढून मी रामासाठी ठेवणार. आणि तीच फळं घेण्यासाठी राम आले. याला म्हटलं शबरीची उष्टी बोर. ते उच्छिष्ट भोजनाकरिता त्या मुलाला विचारलं की जेवणार का तू? आणि त्याने उत्तर दिलं होय. भूक लागले? होय. मग हे जेव की. आणि त्याने स्पष्ट सांगितलं त्या मुलाने मी जेवणार, पण असं नाही. मग कसं? गुरुजी मला जेवण पाहिजे, पण कानाचं जेवण पाहिजे, तोंडातून नको. म्हणजे काय? तुम्ही ज्या कीर्तन कथा करताय ना, मला त्या ऐकायच्या आहेत आणि तुमच्या मांडीवर बसून ऐकायचे आहेत. पुढचा 1 महिना ते सुरू झालं आणि चातुर्मास संपला, सत्पुरुष निघून गेले आणि तो मुलगा विचार करतोय, अरे अरे आता मी खरा पोरका झालो, पण करणार काय? कालगती होती. आईचं बोट पकडून पुन्हा घरी आला. घराकडे काही दिवस जाऊ लागले. एक दिवस याची आई धार काढण्याकरिता म्हणून गोठ्यामध्ये गेली असताना कृष्ण सर्पावरती पाय पडला आणि माता गतप्राण झाली. आई गेली, माता गेली मज देखता. तुका म्हणे मिटली चिंता. माता गेली. आई गेल्यानंतरचं वाक्य आहे बरं का. आई गेली म्हणून रडला, खूप शोक केला. आईच्या कलेवरावरती उत्तर क्रिया केल्या, डोळे पुसले आणि आता तो विचार करतोय, माता गेली मज देखता. तुका म्हणे हरली चिंता. बरे झाले देवा, दिवाळे निघाले. बरं झालं. का बरं झालं? तर माझा भगवत प्राप्तीच्या मार्गातला असणारा आई नावाचा अडथळा बाजूला झाला. आता माझा मार्ग सुकर झाला. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी, ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी. तुकाराम महाराज, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. श्रोतेहो, काळाची उडी जेव्हा पडते तेव्हा सोडवायला वाचवायला मायबाप सुद्धा नसतात. माझा एक प्रश्न आहे, कबूतराने त्या पिल्लाना आणि त्या पत्नीला तिथं पाहिलं आणि झेप घेतली, वाचवू शकला का? वाचवू शकला. मग झेप का घेतली? ह्या प्रश्नाचा विचार करा. जीवन फुकट घालवलं की नाही? प्रयत्न करून वाचवायचे तर जीभ घे, मान्य आहे. आणि प्रयत्न करून सुद्धा वाचवू शकलाच नाही तर दोष कोणालाही देता येत नाही. यत्ने कृते न सिद्ध्यति चेत कहा अत्र दोषा. प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट सिद्ध झाली नाही तर श्रोतेहो कोणालाही दोष देता येत नाही. पण प्रयत्न न करता अविचाराने अविवेकाने केलेली कृती दोषास्पद ठरते. कुणी वाचवायला येत नाही. सोडवेना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी. इतर आणिक आपले सोयरे सगळे पाहुणे कोणीही सोडवायला येत नाही. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. जर शिल्लक राहिला असतास, आपला देह धारण करून ठेवला असतास. श्रोते हो, देह हे धर्माचं साधन आहे. देह असेपर्यंतच धर्म करता येतो. देह संपला तर धर्म करता येत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला. नारद मुनीने रत्नाकराला सांगितलेलं वाक्य. आता हा रत्नाकर कोण असा पुन्हा प्रश्न येईल आहे ना. रत्नाकर म्हणजे वाल्या हो, वाल्या कोळी. त्याचं पूर्वीचं नाव होतं, मुख्य नाव आहे त्याचं रत्नाकर, बरोबर. आणि तो ब्राह्मण होता, सुसंस्कारित होता, प्रचेतांच्या कुळातला होता, म्हणजे वरुणाच्या कुळातला होता. तो फक्त वाईट लोकांच्या संगतीत गेला म्हणून वाल्या झाला, दरोडेखोर झाला. केवढे दरोडे टाकले त्याने. 7 रांजण भरले होते म्हणे त्याच्याकडे शालिग्रामांचे. एवढ्या लूटमार करून माणसांना मारलंय. हातामध्ये त्याच्या सोटा होता बरं का, सोटा.
माणूस दिसला समोर मस्तकावरती हाणायचा, मेला की संपत्ती काढून घ्यायची, असा नित्याचा धंदा. आणि मिळालेली संपत्ती पत्नी पोरांना नेऊन द्यायची. एक दिवस नारद मुनी आले, सोटा घेऊन उगारून निघाला. कोण आहेस तू, थांब, मारणार एवढ्यात. नारद मुनी म्हणाले, अरे थांब थांब थांब, काय झालं, तू काय झालंय, तुला मारणार, तुझ्याकडे असलेली संपत्ती दे, ही घे वीणा, घे, हीच माझी संपत्ती. अरे लबाडा, तुझ्याकडे काय असेल ते सगळं काढ. नारदांनी सांगितलं, माझ्याकडे काही नाही, पण तू एक काम कर, लक्षात घ्या. नारदांचा दिव्य स्पर्श त्याला झाला, थोडासा शांत झालाय तो, आणि त्याने नारदांनी त्या वाल्याला सांगितलं, घरी जा आणि विचारून ये, आपण जे कर्म करतोय या कर्माच्या पापामध्ये तुम्ही सगळे सहभागी आहात का, जाऊन विचारून ये. हा वाल्या घरी गेला, त्याने विचारलं, माझ्या कर्मात तुम्ही पापाचे सहभागी आहात का. घरच्या सगळ्यांनी नकार दिलाय बरं का. पत्नीने सांगितलं, तुमच्या बरोबर लग्न केलं त्यावेळेस कोंड्याचे मांडे करण्याच्या भूमिकेतून मी आले होते, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला चोऱ्या लुटमाऱ्या करा आणि मला साड्या आणून द्या. काय वाल्याची बायको होती बघा. अशी बायको मिळाली तर वाल्याचा वाल्मिकी होतो. वैराग्य प्राप्त झालं आणि नारदांचे पाय पकडले. नारदा, चुकलो, खरंच आता कळलं, काय करू सांगा, काय करू. नारदांनी सांगितलं, इथं बस आणि काय करू, म्हण राम राम. त्याला राम म्हणता येत नव्हतं, त्याने व्युत्क्रमाने म्हटलंय राम. म्हणजे कसं, राम उलट करा, मरा. गंमत सांगतो जाता जाता. राम आणि मरा याच्यात फरक काय आहे. अक्षर तर दोनच आहेत, समान आहेत, फक्त उलटी झालेली आहेत. ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता येत नाही, असं कसं शक्य आहे का. काहीतरी फालतूपणाने लिहून ठेवतात, असा विचार करू नका. ज्याला मरा म्हणता येतं तो राम म्हणू शकत नाही, असं कसं शक्य आहे. त्याचं उत्तर दिलंय, त्याने पापच एवढी केली होती की राम म्हणण्याकरिता आवश्यक असणारी पुण्याही नव्हती त्याच्याकडे. कारण देवाचं नाव घेण्याकरिता पुण्याही असावी लागते. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृत असेल तर म्हणून विठ्ठले आवडी. सुकृत असे आपल्या मुखातून जर राम शब्द बाहेर पडला, निश्चित समजावं माझी पुण्याई अजून माझ्या पाठीशी आहे, कणखर ताठ आहे. निश्चित समजावं. एकदा राम म्हणून बघा. राम म्हणणे हा वाक्प्रचार आहे. हा, त्याने राम म्हटलं. एकदा राम म्हणा बघू. पुण्याई मागे आहे समजावं. जर पुण्याई संपली, नीट लक्षात घ्या, वाक्य नीट लक्षात घ्या, आपली जर पुण्याई संपली तर आपल्या प्रेत यात्रेला प्रेत वाहून नेणाऱ्यांच्या मुखात सुद्धा राम येत नाही. लक्षात घ्या. कोण प्रेत यात्रेला जाणारे असतील तर त्यांच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. हल्ली प्रेत यात्रेला जाणारे लोक सुद्धा थट्टा विनोद मस्करी करतात. का? कारण गेलेल्याची पुण्याई संपले असं समजावं. आता ज्याने त्याने ठरवावं की मी मेल्यानंतर या 4 लोकांच्या मुखात राम यावं तर मी पुण्याई केली पाहिजे, कारण माझ्या निमित्ताने हे राम म्हणतील. कळलं का काही. असो, नारद मुनीने त्याला सांगितलं, बस इथं. आपला मुख्य वाक्य, मला जे वाक्य सांगायचंय ते वाक्य सांगतोय बरं का. बस इथं. बसला आणि काय करू. आणि नारदांनी सांगितलं, वाल्या, जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला सुधारण्याची संधी असते. हे नारदांचं वाक्य आहे. कळलं का. सुधारण्याची संधी कुठपर्यंत आहे. जोपर्यंत जिवंत आहोत ना आपण, तोपर्यंत सुधारण्याची संधी आहे. हो, संधी संपलेली नाही. सुधारू शकतोस. अजून जीवन शिल्लक आहे तुझं. किती क्षण मला माहित नाही, पण जीवन शिल्लक आहे. सुधारू शकतोस. बस इथं. काय करू. म्हण राम. तो राम म्हणता येत नाही म्हणून त्याने म्हटलं मरा 2 वेळा. नारद मुनी म्हणाले, 2 राम म्हणजे 2 मरा म्हणजे 1 राम. 2 मरा म्हणजे 1 राम. मरा मध्ये राम झालं की नाही. म्हणत राहा. किती वेळ म्हणू असं वाल्याने विचारलं नाही. हा मूर्खपणाचा प्रश्न
तुम्ही आम्ही करतो. आणि वाल्याने हा प्रश्न नारदांना विचारला नाही, किती माळा करू? राम राम राम. कारण एवढा हराम तो नव्हता. आणि म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. किती माळा केल्या असतील त्याने? सांगू का तुम्हाला किती माळा केल्या? आहे त्याचा हिशोब आहे. त्याने किती माळा केल्या सांगतो. बघा कोणाला शब्द कळत असतील तर. नारदाने त्याच्या हातामध्ये जो सोटा होता ना, सोटा, तो त्याच्या समोर पुरून ठेवला, जमिनीत पुरला. आणि त्याला सांगितलं, तो वाळलेला हो, लाकडाचं वाळलेलं, त्याला सांगितलं याला पालवी फुटेपर्यंत म्हणायचं राम राम. किती माळा झाल्या लक्षात घ्या. राम 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 राम. आणि एक दिवस असा आला, मोगर फुलला, मोगर फुलला. परत शब्द सांगू, मोगर, नॉट रा. मोगरा फुलला नाही, मोगर फुलला. मोगर असा शब्द आहे बरं का. तुम्ही ऐकलेला शब्द मोगरा असेल, तो मंगेशकरांनी केलेला आहे. हां, ही रचना मूळ ज्ञानदेवांची आहे, त्यांचा अभंग आहे. मोगर, मोगर शब्दाचा अर्थ मगाशी मी एक तुम्हाला शब्द सांगितला होता, मोगरी. आठवतोय? म्हणजे काय? थापटणं. ते मडकं बडवण्याकरिता असतं बघा, मोगरी सांगितलं होतं ना शब्द. थापटणं. श्रोते हो, मडकी बडवण्याकरिता, बाथरूममध्ये कपडे बडवण्याकरिता, पूर्वी असे बॅट असायचे ना कपडे बडवण्याकरिता, त्याला मोगरी असं म्हणतात. आणि माणसांना मारण्याकरिता म्हणून जो सोटा असतो त्याला मोगर असं म्हणतात. तो मोगर पुरून ठेवला होता ना, तो मोगर फुलला, मोगर फुलला. आणि कसा फुलला माहिती आहे का? फुले वेचिता नाही, फुले वेचिता नाही, फुलवे चित्ता बहरू कळियासी आला, मोगर फुलला. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. आहा हा हा. अशी फुलं आली. आणि तो सुगंध सर्वत्र दरवळला. नारद मुनी जात होते, कुठून हा वास येतोय, कुठून सुगंध येतोय म्हणून बघत खाली आले. आणि मग लक्षात आलं, अरे बऱ्याच वर्षापूर्वी आपणच हे करून ठेवलंय. कारण तोपर्यंत त्या वाल्याच्या अंगावरती वारुळ झालं होतं. नारद मुनीने ते बाजूला केलं आणि सांगितलं, वा वाल्या, आता वाल्याचा वाल्मिकी झालास, महर्षी भूता, महर्षी झालास. चला, ज्याचं नाव घेतलात ना त्याचं चरित्र लिहा, त्याचं चरित्र गायन करा. वाल्मिकीचे गुरु नारद मुनी आहेत बरं का. पुढचा कथाभाग जो सांगितला हा तुमच्या माहितीकरिता. माझा मुख्य उद्देश होता, जोपर्यंत जीवन शिल्लक आहे तोपर्यंत सुधारण्याची संधी संपलेली नाही. हे नारदांचं वाक्य आहे. तोपर्यंत संपत नाही. आपला मुख्य उद्देश तो कबूतर, जीवन संपवलं हो. जर जीवन शिल्लक असतं तर सुधारण्याची दुसरी बायको केली असती की नाही सांगा? जर संसारातच पडायचं आहे तर. दत्तात्रय म्हणतात, राजा, अविवेकाने कोणतीही गोष्ट करू नये. आपलं शरीर, आपलं जीवन व्यर्थ संपवणं याच्यासारखा दुसरा अपराध नाही. या जगामध्ये ज्याला प्रायश्चित्त नाही असा एकमेव अपराध म्हणजे आत्मघात. याला प्रायश्चित्त नाही. मला सांगा, एखाद्याने स्वतःचा घात केला, आत्महत्या केली, तर सांगा प्रायश्चित्त काय आहे का? आमरण कस्टडी आहे का? शक्य आहे? प्रायश्चित्तच नाही. दत्तात्रेय म्हणाले, राजा, व्यर्थ संसारात अडकू नकोस. पत्नी पुत्र इत्यादी, पत्नी पुत्र हा जो संसार आहे ना, हा काही काळापुरताच आपल्याबरोबरती असतो. काळ संपला की तो आपल्यापासून निवृत्त होतो. जगामध्ये एकत्र येणाऱ्या गोष्टी, जगामध्ये होणारा जो संयोग आहे हा वियोगासाठीच होत असतो.
संयोग वियोगार्थ हो दे दोन ओंढक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ परत होत नाही. त्यामुळे व्यर्थ दुःख करून बसायचं नाही. गेला तो गेला. आपला जीवन प्रवास चालू ठेवायचा. भगवत प्राप्तीचे प्रयत्न चालू ठेवायचे. ही गोष्ट मी कपोताकडून शिकलो. म्हणून कपोत हा माझा गुरु आहे. कपोत म्हणजे कबूतर. पुढचा गुरु सांगितला कोणता तर म्हणाले सर्प. साप. सर्पाला गुरु केलाय. का बरं? अजगर सर्प इत्यादी. का? कारण सर्प बघा, सर्प आपल्याला जे मिळेल तेवढं खातो आणि त्यात समाधान मानतो. अजगर आपल्याला जे मिळेल तेवढं खातो आणि समाधान मानतो. लक्षात घ्या, सापाला 4-8 दिवस अन्न मिळालं नाही तर तो असमाधानी राहत नाही. दुसऱ्याचं लुबाडण्याच्या भानगडीत अजगर किंवा साप पडत नाही. पण साप दुर्बळ आहे का? सर्पाला अजगराला 4-8 दिवस अन्न मिळालं नाही तर तो दुर्बळ असतो का? नाही. सर्पा पिबंती पवनम नच दुर्बल असते. मला सांगा, साप काय खातात? कोणी पाहिलंय? साप काय खातात? अजगर काय खातो? गवत मांस प्राणी खातात. पण समजा मिळालेच नाही तर काय? सर्पा पिबंती पवनम वायू पितात आणि शांत पडून राहतात. वायूवर जगतात बरं का. पण नच दुर्बल असते, पण दुर्बल नसतात. दुसरी गोष्ट सांगितली, शुष्कै तृणैर वनगजा क्षपयन बलिनो भवंती. हत्ती काय खातो? वाळलेलं गवत खातो. पण दुर्बल असतो का? काय बलवान असतो बघा. वाळलेलं गवत खाऊन सुद्धा हत्ती दुर्बल नसेल, हत्ती बलवान असेल तर मला सांगा, शाकाहारी जेवण जेवणारा दुर्बल होईल का? मी असं वाक्य का बोललो कळलं? डॉक्टर काय सांगणार? हे खा, जाऊ देत, आपल्याला काय करायचंय? अहो, हत्ती शाकाहारी जेवण जेवून जर असा बलवान बलदंड होत असेल, आम्ही का नाही होणार? सर्पा पिबंती पवनम नच दुर्बल असते शुष्कै तृणैर वनगजाः बलिनो भवन्ति. पुढे म्हणाले, वन्यैः फलैः मुनिवराः क्षपयन्ति कालम. वनातील मुळं कंदमुळं फळं खाऊन मुनी लोक आपला कालक्षेप करतात. याला सगळ्याला कारण एकच आहे, संतोष एव पुरुषस्य परम निधानम. संतोष शब्दाचा अर्थ आहे समाधान आणि निधान शब्दाचा अर्थ आहे ठेव. समाधान हीच माणसाची सर्वश्रेष्ठ ठेव आहे. संतोष एव पुरुषस्य परम निधानम. दत्तात्रेय म्हणाले यदुराजाला, राजन समाधानी असावं माणसाने. संतोष एव पुरुषस्य परम निधानम. माणूस एवढा असमाधानी असतो. 10 मिळाले की 100 मिळावे असे वाटतात. 100 मिळावे की 200 मिळावे असे वाटतात. 200चे 2000, 2000 मिळाले की लाख, लाखाचे कोटी, कोट्याचे मग हळूहळू वाटतं आपण पंतप्रधान झालं पाहिजे. ते झालं की आपल्याला इंद्र मिळाला पाहिजे, म्हणजे इंद्रपद. मग अप्सरांनी मस्तकावरती तेल घातलं पाहिजे, वाटतं की नाही? हाव वाढत जाते माणसाची. हाव तृष्णा कधीही संपत नाही. सर्पाकडून मी हे शिकलो की अत्यंत संतोषी वृत्तीने राहावं. पुढचा गुरु सांगितला समुद्र, समंदर, सागर. सागराला गुरु का केलं? कारण सगळ्या प्रकारच्या नद्या सागरामध्ये येऊन मिळतात, परंतु सागर एवढ्या नद्यांचं पाणी स्वतःमध्ये घेतो पण मर्यादा सोडत नाही. आपल्या मर्यादेतच राहतो. जर त्याने मर्यादा सोडली तर काय सुनामी येईल सगळ्यांना माहिती आहे. सागर मर्यादा सोडत नाही. माणसाने आपली मर्यादा पाहून काम करावं, मर्यादा सोडून जाऊ नये. मर्यादेत राहावं. आपली मर्यादा ओळखली पाहिजे. सागराकडून दुसरा गुण घेतला कोणता? सागर अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गंभीर. आणि सागराला रत्नाकर असं म्हणतात.
अनेक रत्नांची खाण आहे. आकर शब्दाचा अर्थ आहे खाण, रत्नांची खाण आहे. काय झालं होतं, त्या वानराने सागर उल्लंघिला. अब्धिर लंघित एव वानर भटैहि. परंतु त्या सागराची गंभीरता या वानरांना कळली नाही हो. त्या वानरांना कोणीतरी विचारलं, का हो तुम्ही समुद्रावरती सेतू बांधला, हा सागर कसा वाटला तुम्हाला, एवढा प्रवास करून तुम्ही इथं आलाय, कसा वाटला. त्या माकडाने सांगितलं, का हो सांगणार, सगळ्या खारट पाणी आहे, एवढे आम्ही थकलो होतो, पण इंडियामधून बिस्लेरी आणावं लागलं. पाणी पण नाही हो लंकेत, 20 रुपयाला. वस्तुस्थिती आहे बरं का आताची. काही मिळालं नाही, पाणी सुद्धा पिता येत नाही या सागराचं. बरं 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 बरं. मग तो माणूस गेला मेरू पर्वताकडे. मेरू पर्वताकडे. अब्धिर लंघित एव वानर भटैहि. वानरांनी समुद्र उल्लंघिला, परंतु त्याची गंभीरता सांगता आली नाही. म्हणून तो माणूस गेला त्या मेरू पर्वताकडे आणि मेरू पर्वताला विचारलं त्याने, काय रे तू म्हणे ते घुसळण केली, सागर मंथन केलं आणि त्या सागरामध्ये तू बुडला होतास, सांग तुला समुद्र कसा वाटला. तर तो काय उत्तर देतो, तो म्हणाला, अब्धिर्लंघित एव वानर भटैः किंत्वस्य गंभीरताम आपाताल निमग्न पीवर तनुः जानाति मंथाचलः. मंथाचल म्हणजे मंदार पर्वत. तो म्हणतोय, अहो एवढे दिवस माझीकडून घुसळण केली गेली, मी घुसळलो गेलो, पण एवढी घुसळण करून करून सागरातून फक्त 14च रत्न बाहेर काढू शकलो. सागर हा रत्नाकर आहे, अनंत रत्नात भरलेली आहेत. मी फक्त 14च रत्न काढू शकलो, आणि ही रत्न म्हणजे तुम्ही आम्ही हातात घालतो ती नाहीत. मग कोणती, या सगळ्या रत्नांची जागा उच्च आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गाव कामधुघा सुरेश्वर गजो रंभाधिदेवांगना. 14 रत्न हो. ही रत्न बाहेर काढू शकलो फक्त 14च. म्हणजे अत्यंत गंभीर आहे, खोल आहे आणि रत्नाकर आहे. दत्तात्रेय म्हणतात, राजा माणसाची चित्तवृत्ती गंभीर असावी, बाहेरून कसाही दिसणारा खारट असू दे, वेश असावा गबाळा परियंतरी नाना कळा. अनेक कलांचा आकर माणूस असला पाहिजे. माणसामध्ये अनेक प्रकारच्या कला असल्या पाहिजेत. कमीत कमी काही छंद असावा, काही वाचनाची आवड असावी, साहित्याची आवड असावी, संगीत असावं, नृत्य असावं, यापैकी काहीतरी एक असावं असं म्हणतायत बरं का. सगळंच्या सगळं एकाच ठिकाणी शक्य नाही. आणि हे ज्याच्याकडे नाही साहित्य संगीत कलाविहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. ज्याच्याकडे साहित्य नाही, संगीत नाही, कोणत्याही प्रकारची विशेष कला नाही, ज्याला स्वच्छ सुवाच्य लिहिता येत नाही, जो विचार करू शकत नाही, ज्याच्यात वक्तृत्व शक्ती नाही, जो चित्रलेखन करू शकत नाही, जो आणखीन काही कर्म करू शकत नाही, असा माणूस म्हणजे साक्षात पुच्छ विषाणहीन पशु. ज्याला शेपूट नाही असा पशु समजावा. नशीब पशूंचं काय, हा गवत खात नाही, हे पशूंचं नशीब की नाही. जर असा माणूस गवत खाऊ लागला तर पशु उपाशी मरतील की नाही सांगा. साक्षात पशु पुच्छ विषाणहीन तृणन्न खादम नपि जीवमान. गवत न खाता सुद्धा जगतो. तद्भागधेयम परमं पशूनाम. हे पशूंचं भाग्य समजावं. नाहीतर असे नराधम, असे पशु. लहान पोरांना म्हणतात की नाही, काय गाढव आहे या, असं म्हणतात. डुकरासारखा वाढलाय. डुकराला असं कधी म्हणतायत काय, माणसासारखा माजलायस असं म्हणतात का कधी डुकराला. गाढवाला असं म्हणतात का, माणसासारखा विचार करत बसू नको हा, असं म्हणतात का गाढवाला. विचार करून बघा. ह्या सगळ्या उपमा माणसालाच येतात हो. साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. सागराकडून मी काय शिकलो तर आतमध्ये अनेक प्रकारच्या कला असाव्यात. सागर हा रत्नाकर आहे, त्याच्यात अनेक प्रकारची रत्न आहेत, अत्यंत गंभीर आहे सागर. त्याच्यानंतरचा गुरु सांगितला पतंग. पतंग म्हणजे त्या पणतीच्या ज्योतीवरती येणारा कीट. तो असा बघा, त्या रूप नावाच्या
रूप नावाच्या विषयाला भुलतो आणि त्या ज्योतीचं रूप प्राशन करण्याकरिता, त्या रूपाकरिता म्हणून तो त्या ज्योतीवरती जातो आणि स्वतःचं शरीर संपवतो, शिवाय ती ज्योतही संपवतो, दिवाही संपवतो, स्वतःच्या जीवनात काळोख करतो आणि दिवा संपवून इतरांच्या जीवनातही काळोख करतो की नाही. जगात असे बरेच लोक असतात बरं का, जे आपल्या जीवनात काळोख करतात शिवाय दुसऱ्याचं जीवनही नष्ट करतात. असे बरेच लोक असतात जगात 4 प्रकारचे लोक आहेत. तुम्हाला उद्यापासून दिसतील, आजपासून दिसतील. फक्त बघा उघड्या डोळ्यांनी. मी 4 प्रकार सांगतो, तुम्ही बघा. शेजाराच्या पासून सुरुवात का आपलं हो तिथूनच करा सुरुवात. पहिला प्रकार सांगू का? नक्की ऐकायची नाही. पहिला प्रकार, एके सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थम परित्यज्य. पहिला प्रकार म्हणजे काय? स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवायचा आणि परोपकाराकरिता पळत जायचं. पहिला प्रकार आहे, समाजात लोक आहेत. प्रकार दुसरा, एके सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थम परित्यज्य. पहिला प्रकार. प्रकार दुसरा, परोपकाराकरिता जायचं पण त्यात आपला स्वार्थ साधायचा. मी तुझ्याकडे येईन बरं का, तुला 100 रुपये मिळणार तर मला 10 पाहिजेत. असतात. प्रकार दुसरा. प्रकार तिसरा, तुला नाही मिळाले तरी चालतील पण मला मिळाले पाहिजे. हा जास्त दिसेल. तुला नाही मिळालं तरी चालेल, मला मिळालं पाहिजे, तू बस तिथेच. हा प्रकार दिसेल तुम्हाला बरं का, शोधा. आणि प्रकार चौथा, मला मिळालं नाही तरी चालेल पण तुला मिळताच कामा नये. आहे का प्रकार असा? मला नाही मिळालं तरी चालेल, तुला मिळताच कामा नये. हा पतंग आहे ना, तो त्या प्रकारातला आहे. आपलं जीवन संपवतो, शिवाय ती दीपज्योतीही संपवतो आणि दुसऱ्याच्याही जीवनात काळोख करून टाकतो. हा तो पतंग आहे. दत्तात्रेय म्हणतात अशी जीवनवृत्ती असू नये रे. हा निवृत्ती पथदर्शक गुरु आहे. निवृत्ती असं असून नये हे सांगणारा गुरु आहे. आपलं जीवन कसं असावं? दुसऱ्याला प्रकाश देणारं असावं, दीपाप्रमाणे असावं. राजा, या पतंगाला मी गुरु यासाठी केलं, माणसाने असं वागावं. पुढचा गुरु सांगितला भ्रमर झाला मधुमक्षिका, मधमाशी. आणि मला वाटतं ठीक आहे, आजचा शेवटचा गुरु करू मधमाशी. आणि थांबू, 8 वाजलेत आणि चेहरे 12 वाजल्यासारखे झालेत. श्रोतेहो, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता दिलाय विषय म्हटल्यानंतर मांडायला पाहिजे. मी तरी काय करू? मधुमक्षिका, मधमाशी काय करते? मध गोळा करते, एवढं माहितीये. पण नीट वाक्य लक्षात घ्या. फुलांमधला मकरंद गोळा करत असताना ती फुलांना कोणत्याही प्रकारे इजा करत नाही. हा पहिला मुद्दा आहे. दत्तात्रेय म्हणाले एखाद्या विषयाचं सार ग्रहण करत असताना मूळ विषयाला बाधा येता कामा नये असं सार ग्रहण करावं. महत्वाचा मुद्दा आहे हा. एखाद्या विषयाचं सार ग्रहण करत असताना, मला वाटतं हे पत्रकारांना शिकवलं पाहिजे. इथे कोण असतील तर मला क्षमा करा बरं, मी कोणाला ओळखत नाही. पण विषयाचं सार ग्रहण करत असताना मूळ विषयाला कोणतीही बाधा येऊ नये असं सार ग्रहण करावं. कारण मधुमक्षिका मधु ग्रहण करत असताना मूळ विषय म्हणजे मूळ फूल तसंच राहतं, काहीही त्याच्यात फरक पडत नाही. आणि ती मधुमक्षिका प्रचंड कष्ट करून 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 मध गोळा करते. एक मधमाशी 1 किलो मध गोळा करण्याकरिता किती फिरते माहिती आहे का कोणाला? 1 किलो मध गोळा करण्याकरिता एक मधमाशी किती फिरते? पृथ्वीला 7 प्रदक्षिणा होईल एवढी फिरते. करा गणित. पृथ्वीचा व्यास किती आहे माहिती आहे का तुम्हाला? 24,800 किलोमीटर पृथ्वीचा व्यास आहे. एवढी फिरते. काय कष्ट करत असेल लक्षात घ्या, काय कष्ट असतील.
कष्ट करून करून घाम गाळून मिळालेला पैसा म्हणजे मधमाशीचा मध. कळलं का? पण काय पण घाम गाळून पैसा साठवून ठेवते म्हणजे मध. परिस्थिती अशी होते की एक दिवस त्या ठिकाणी मधु हा म्हणजे मध गोळा करणारा एक माणूस येतो आणि हातामध्ये असलेल्या मशालीने ते पोळत जाळून टाकतो. त्या मधुमक्षिकेचा नाश होतोच होतो. शिवाय एवढे कष्ट करून जमा केलेला सगळा मध याच्या घरात जातो की नाही? सगळा संपला. असं का झालं? कारण त्याचं उत्तर दत्तात्रेय देत आहेत. नीट ऐका त्याचं उत्तर. दानम भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. दानम भोगः नाशः. आपल्याकडे असलेल्या पैशाला 3च गती आहेत. आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या गती 3च आहेत, चौथी गती नाही. 3च गती ठरलेल्या आहेत. त्यापैकी पहिली गती दानम ही सर्वोत्कृष्ट गती सांगितली. दानम कारण जेवढं दान दिलं जातं त्याच्या दुप्पट मिळतं असा नियम आहे. दानम. बरं, दान करण्याची वृत्ती नाही, जाऊ देत. भोगा ते भोगून तर संपव. तूच कमवलेला आहेस ना, खाऊन टाक. नाही, आम्ही उद्या खाणार. घरामध्ये आणून ठेवलेले आंबे हापूसचे छान चांगले सुंदर असे आता टपोरे पिकतायत. छान आहेत हापूसचे आंबे. नाही, उद्या नाही मिळाले तर उद्यासाठी ठेवू, परवासाठी ठेवू, एरवासाठी ठेवू. असं करत एका महिन्याने मी खाणार. मे महिन्यात आणलेले आंबे वडापाव म्हणजे काय? ज्येष्ठ पौर्णिमा ते जातात ना वडा तोपर्यंत ठेवतात की नाही? फ्रीजमध्ये ठेवून वरच्या साली काळ्या करून तुम्हाला सांगतो फ्रीजमधल्या आंब्यांना सुद्धा किडे पडतात. होय की नाही सांगा? दानम भोगा नसेल तर काय संपवते. वडाने सांगितलंय का स्वप्नात येऊन मला आंबाच पाहिजे म्हणून? सांगितलंय का? कीड पडलेलं करवंद चालेल की नाही त्याला? काही नाही हो. आम्हीच आमच्या अकलेने आम्हीच ठरवलंय उपवासाला खिचडी खाल्ली ना की उपवास आज आमचा. आम्ही ठरवलेलं आहे. कुठच्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही की तुम्ही खिचडी खा. शास्त्रात मात्र हे लिहिलंय उपास कर. उपवास म्हणजे देवाच्या उपजवळ असा वास कर की तुला जेवणाचा वास येऊ नये. असा वास म्हणजे उपवास. दानम भोगो नाशः. वित्ताच्या गती 3 ठरलेल्या आहेत. एक दान, दुसरं त्याचा भोग घेऊन संपवणे, किंवा तिसरी गती नाशः, त्याचा नाश होतो. तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. त्यामुळे यहा न ददाती, जो देत नाही, न भुंक्ते, जो भोगतही नाही, त्याची मधुमक्षिका होते. त्याची तिसरी गती होते म्हणजे नाश होतो. राजा, संपत्ती पुष्कळ आहे रे, दान कर. नाही शक्य, भोग घेऊन संपव. का? नसेल तर अशी गती होते. इडी येस, हे पटलं. बरेच लोक फाईल करत नाहीत. कसली फाईल? IT रिटर्न फाईल करत नाहीत हो. बरेच लोक करत नाहीत. माझी राहिले या वर्षाची. डिसेंबर संपला, आता पेनल्टी 1000, पुढच्या वर्षी 2000. असं बऱ्याच लोकांचं असतं असं मला सांगायचं आहे. तुम्ही काय समजालात? बापबुवाची राहिले. तुम्हाला सांगतो, इन्कम टॅक्स फाईल करणे याचा उल्लेख भागवतात आलेला आहे. खरंच सांगतो, शपथ. कोणी केली होती तेही सांगतो. कोण करायचा इन्कम टॅक्स फाईल, कोण करायचा उल्लेख आहे. फक्त आम्ही त्याला इन्कम टॅक्स म्हणतो, त्याला तिथं कर असं म्हटलेलं आहे.
ही फाईल कोण करत असे? दरवेळेचा ठरलेला आणि दिवस बदलून नाही बरं का, जेवढ्याच तेवढा देत असे. कोण? अहो, म्हणून कृष्ण त्याच्या घरी जन्माला आला. हो, उगाच येईल काय? आपल्याकडे कृष्ण यावा असं वाटतंय तर रिटर्न फाईल करा. कोण? नंद पाटील, नंद बाबा दरवर्षी कर सारा बरोबर ना, त्याने बरीच भागवत ऐकले. नंद बाबा दरवर्षी कर सारा भरण्याकरिता म्हणून कंसाकडे जात असत. भगवान कृष्ण जन्माला आले 6व्या दिवशी त्यांनी इन्कम टॅक्स भरलाय. मग ती पूतना आली होती. नंद बाबा तिकडे, पूतना इकडे. असो, आपला मुख्य मुद्दा दानम भोगा हा नाश हा तिसरो गतयो. जर तिसरी गती व्हायची नाही तर दान करावा अथवा भोग घ्यावा, नसेल तर मधुमक्षिका. दत्तात्रेय म्हणाले, राजा, द्रव्याचा उपयोग योग्य केला पाहिजे. द्रव्याचा योग्य उपयोग कोणता असेल, योग्य विनियोग असेल तर तो दानम. ते शक्य नाही तर भोग हा, भोगून संपवावं. असो, त्याकरिता मधुमक्षिका. त्यानंतरचा गुरु सांगितला, मधु हा म्हणजे तो मधुहरण करणारा, तो त्याच्यात गुरु आला. तो दोन्ही एकत्रच आले. मधुमक्षिकेचा एक गुण त्यांनी सांगितला, सगळीकडे जाते, मध गोळा करते, पण मूळ विषयाला बाधा येत नाही. आणि मधु हा मध गोळा करणारा, असे गुरु सांगितले. आणि त्यानंतर पुढे एक घ्यावा का? होय, बाकीचे सगळे मोठे आहेत. एक घेतो आणि थांबू. एक सांगतो. कुरर नावाचा पक्षी, एक पक्षी, त्याला एक मांसाचा तुकडा मिळाला. तो चोचेमध्ये मांसाचा तुकडा घेऊन फिरत असता 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 त्याच्या मुखात मांसाचा तुकडा आहे म्हणून त्याच्याच जातीचे अनेक पक्षी त्याच्यावरती झडप घालण्याकरिता आले. झडप घातलीच आणि त्याला फाडून खात होते. तेवढ्यात त्याने काय केलं, तोंडातला मांसाचा तुकडा थुंकून टाकला आणि मोकळा झाला. कारण सगळे पक्षी कुठे गेले? त्या मांसाकडे गेले. आणि हा वाचला. दत्तात्रेय म्हणाले, हे चित्र मी पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या द्रव्यावरती इतर लोकांचा बराच डोळा असतो. पटेल तुम्हाला हे सगळं? बरं, ते आपलं कष्टसाध्य असतं बरं का, कष्टसाध्य असतं. दुसऱ्यांचा बराच डोळा असतो. करावं काय, करावं काय? योग्य तो मोबदला दुसऱ्याला देऊन टाकावा म्हणजे आपल्याला सुखाने भोगता येईल. त्याचा घे बाबा एकदाचा. तुम्ही म्हणाल आम्ही कष्ट साध्य केलंय, दुसऱ्याला असंच देऊन टाकावं, ते कसं पचवावं हे त्याचं त्याने ठरवावं. घ्यावं किंवा न घ्यावं हे त्याचं त्याने ठरवावं. शेवटी त्याला सुद्धा कुठेतरी दत्तात्रेय सांगतीलच ना, अरे दुसऱ्याचं बळकावून घेऊ नये, हे त्याने ठरवावं. पण असे या वृत्तीचे लोक असतील तर आपण ठरवावं की आपण त्यांना देऊन टाकावं. काय झालं होतं, एकदा दत्तात्रेय फिरत होते. त्यांना एक पक्षी दिसला. एका पक्षाला 2 चोचा होत्या, 2 तोंड 2 चोची. एका चोचीला एक सुंदर मधुर मिष्ट फळ मिळालं. दुसऱ्याने मागितलं, मला दे ना, मला चव घ्यायची आहे. याने सांगितलं, अरे एकाच पोटात जाणार ना, मला कष्टाने मिळालंय, मी कशाला देऊ तुला, मला कष्टाने मिळालंय. आणि एरवी तेरवी एकाच पोटात जाणार ना, त्याचा फायदा तुला परंपरेने का होईना पण होईल. ते दुसरं तोंड म्हणालं, ठीक आहे, आता मग काय पर्याय नाही. फिरता फिरता दुसऱ्या मुखाला विषारी फळ मिळालं, दुसऱ्या मुखाला, आणि ते खाणार. एवढ्यात पहिलं मुख म्हणालं, अरे हे खाऊ नकोस, आपण दोघेही मरून जाऊ, हे विषारी फळ आहे. त्या दुसऱ्याने सांगितलं, दुसऱ्या मुखाने, मी तुझ्याकडे मागितलं असताना तू दिलंस का, माझं ऐकलंस का, आता मी तुझं ऐकणार नाही. आणि त्याने ते फळ भक्षण केलं आणि श्रोतेहो दोघेही संपले, दोघेही संपले. उत्तर सांगू याच्यातून काय शिकलं, याच्यातून काय शिकलो तर दत्तात्रेय म्हणाले, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम. मराठी अर्थ सांगतो. सहसा म्हणजे अचानक, क्रियाम न विदधीत, अचानक विचार न करता अविवेकीपणाने कोणतीही क्रिया करू नये. कारण
अविवेक हा परमापदाम पदम. कारण अविवेकाने केलेली कोणतीही कृती ही पुढं येणाऱ्या संकटांचं पहिलं पाऊल असते. अविवेक हा परमापदाम प्रथमम पदम. पुढे येणाऱ्या आपत्तींचं पहिलं पाऊल म्हणजे अविवेक आहे. माणसाने विवेकपूर्ण कार्य करावं. अविवेक परमापदाम पदम. असो, हे कुरर पक्षाकडून शिकलो. म्हणाले अविवेकाने कोणतंही कार्य करू नये. एवढे गुरु झाले. अवशिष्ट गुरूंचं व्याख्यान उद्या संपवूया. उद्या साधारणपणे 4:15 वाजता आरंभ करू. 7 वाजेपर्यंत थांबू. चालेल ना? मध्यंतर न करता 7 वाजेपर्यंत सगळा विषय संपवू. त्यानंतर मध्यंतर होईल आणि त्यानंतर देवांची पंचपदी होईल आणि 8 वाजता ठरलेल्या वेळेत सगळ्यांना प्रसाद मिळेल आणि उद्याचा आपला हा प्रवचन मालिकांचा कार्यक्रम थांबेल. श्रोतेहो, माफ करा. कुणाला कंटाळा आला असेल तर टाकून द्या. चांगलं असेल तर दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितलं आहे, त्यामुळे ते ग्रहण करावं. कारण एकंदरीत विषय असा आहे, त्याला मी काही करू शकत नाही. विषय हा संपूर्ण. तरीसुद्धा मी बऱ्यापैकी तत्त्वज्ञानाचा भाग बाजूला ठेवून माझ्या बुद्धीला जेवढं सोपं वाटेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते चांगलं असेल तर निश्चित घ्यावं, नाहीतर सोडून द्यावं. असो, केलेली सेवा श्रीचरणी भगवतचरणी समर्पण करूया आणि आज या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. धर्मे कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनि जन योगे समाधिले ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरत्यो वाळीता हरली भव चिंता. जय देव सवाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. भाग्यासी कैसी न कळे ही मात. पराही परतली कैसा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती उवाळी ताहरली भवचिंता. जय देव दत्त येवोनी या उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होवोनी आशीर्वाद दिधला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती उवाळी ताहरली भवचिंता. जय देव दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बुळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळी ताहरली भवचिंता. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे देवा. प्रेमे आलिंगिन आनंद पूजिन. भावे उवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण महाराज की जय. श्री वल्लभध्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते
घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते त्वन्नो माता त्वं पिता त्वोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधीं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुद्वदन्यं त्रातारन्नो वीक्षैषास्त्यजूर्दे घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुरुवात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेद अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त